साकोली एरियामध्ये पावसाचा पत्ता नव्हता, पण आज खूप पाऊस आला आणि पाणीच पाणी झालं आहे. पाऊसच पाऊस पडला आहे. रात्री पाऊस आल्यामुळे माझे लवकीचे वेल पाण्यामध्ये सापडले आणि चवडीचे पण सर्व पाणीच पाणी. पाऊसच पाऊस, जिकडे तिकडे पाऊसच पाऊस. साकोली एरियामध्ये आजपर्यंत पाऊस बरोबर आलेला नाही. पहिल्यांदाच पाऊस आलेला आहे हा, आणि जोरात आला. ही आहे आमची धानाची नर्सरी. हा शेतामध्ये साप आहे आणि आमच्या बांधीच्या तुझ्यावरच असल्यामुळे मी याची व्हिडिओ काढत आहे. भीती पण वाटत आहे, कोणता साप आहे तर माहीत नाही. हा शेतामधील पळसाचं झाड खाली पडलेलं आहे आणि मी माझं इथं पाय जात होता आणि पळत पण होती मी. पुरा खचलेला आहे पूर्ण. हा पडलेल्या झाडांची आता फांद्या तोडून सन्यारी आम्ही समोर वेलांसाठी लवकीच्या नेत आहोत. पाणी जाण्यासाठी पाट काढत आहे इथून मी. आता माझ्या हातात काहीच नसल्यामुळे हातानेच कचरा काढून पाट साफ करत आहे छोटासा, कारण की ही माझी वेले पाण्यात खराब होती आणि मरून जाते. मी माझ्या शेतामध्ये ही तुरी आणि तीळ, भेंड्याची झाडं इथं लावलेली आहे. गोडाऊनच्या समोर ही खुली जागा असल्यामुळे मी इथं दरवर्षी भेंड्या लावत असते, पण हरणी खाऊन जातात. एवढे खाऊन टाकल्यानंतर इथे समोर जंगल असल्यामुळे हरणी खूप येतात. हरणीच्या कळसामुळे माझ्या एकही तुळी राहत नाही, पण मला तुळी लावण्याचा खूप छंद असल्यामुळे मला खाली जागा ठेवसा वाटत नाही आणि मी नेहमीच तुळी लावत असते. मी माझ्या शेतामध्ये पण फुलांचे झाडं लावत असते आणि छोटे छोटे झाडं खूप रोपटी वापरलेली आहेत. नवीन नवीन प्रकारची झाडं लावत असते, पण इथं उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे मरून जातात आणि काही हे आपोआपच दरवर्षी तयार होतात. हा मागील वर्षील झाड आहे वांग्याचं. इथे 4 वांगे लागलेले आहेत छोटे छोटे. ओली माती असल्यामुळे मी इथं हे खाकरं थोडेसे चवडीच्या झाडासाठी लावलेली आहे. पळसाचं झाड पडला आणि मला पण खाकरं मिळाली. माझ्यासाठी तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे.